3-4 वाजता तुम्ही पंढरपूरमध्ये गेला, तुम्ही एका रूम मालकाला असं विचारलं का हो दादा इथं तुमच्याकडे मला रूम भाड्यानं मिळेल का? रूम मालकानं सांगितलं हो आहे ना. तुम्ही आमच्याकडे रूम मालकाला सांगितलं भाड्यानं रूम आहे, मग किती भाडं द्यावं लागेल? ते म्हणते काही नाही, एका रात्री करता तुम्ही राहणार आहेत ना, मग एका दादा तुम्हाला 500 रुपये भाडं द्यावं लागेल. किती बोला? 500 रुपये भाडं द्यावं लागेल. 5 जण होती, मग 5 जणांनी विचार केला आपण एक काम करूया, कॉन्ट्रॅक्ट काढूया. बरोबर आहे? प्रत्येकाच्या वाट्याला किती आहे? 100 रुपये आहे. ते म्हणजे एक काम करा, प्रत्येकाला 100 रुपये काढा, आपण आज रात्री करता इथं थांबूया आणि उद्या सकाळी चेकआउट करूया, आपलं काम करून आपण घरी निघून जाऊया. आता ऐका, सगळे जणांनी असं ठरवलं तर ते म्हणजे प्रवास करून आलो आपण जरा आज आपण फक्त जेवायचं आणि मस्त पैकी आराम करायचा. तुमचं जेवण झालं पंढरपूरमध्ये आणि तुम्ही त्या रूम मध्ये गेलात जे तुम्ही भाड्याने घेतली होती. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय? त्या रूम मध्ये तुम्ही आतमध्ये गेला, तुम्हाला तिथं रूम मालकाला अशा गाड्या काढलेल्या होत्या. ऐका, आणि त्या गाड्यांवरती तुम्ही तिथं झोपलात. आता ऐका बरं का, त्या गाड्यांवरती तुम्ही झोपले असताना तुमच्यामध्ये सहज एकाचं लक्ष असं वरती गेलं आणि तुमच्यामध्ये एकानं असा विचार केला, ज्या रूम मध्ये आपण इथं राहण्याकरता आलोय आणि त्या रूमला तर वरती इथं जाळ्या लागलेले, त्या पंख्यावरती इथं धूळ साचलेली, आणि तिथंच काय तर कोपऱ्यामध्ये एका पत्र्याला तिथे या ठिकाणी छिद्र पडलेलं आहे. आणि मग तुमच्यात एक जण पटकन उठला, तो म्हटला आपण एक काम केलं पाहिजे, अरे आपण त्या रूमचं एवढं भाडं दिलंय, आपण एक काम करूया, आता आपण पंढरपूरमध्ये जाऊया, एक मोठा झाडू घेऊन येऊया. नाही कळलं तुम्हाला? करतो का आपण असं? बोला ते पटकन. नाही नाही नाही. मग का बरं? प्रत्येकाला माहिती काय काही एक दिवसाकरता आम्हाला तिथं राहायचंय, 500 रुपये गेले तर त्या रूमचा आमचा काही संबंध नाही. आमचं एकदा चेकआउट झालं, ती रूम बाबा या ठिकाणी कशी जरी असली तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. तिकडे झाड्या लागू दे, नाही तर त्याचा पगार खाली. बरोबर आहे ना? आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. का बरं? आम्ही फक्त एका रात्री करता ते भाडं दिले, त्यामुळे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. बरोबर करे? ऐका, जसं बाबा या ठिकाणी एखाद्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपण तेवढ्या भाड्यापुरता या ठिकाणी त्या रूमचा संबंध ठेवतो ना, संतांनी सांगितलं हे सुद्धा भाड्याचं आहे, आपण त्याचा संबंध फक्त तेवढाच ठेवायचा आहे. 5व्या दिवशी सगळी आधी तिने आपलं नशीब लिहून दिली, तुम्ही किती जगणार काय जगणार हे तिनं त्या वेळेला लिहिलं होतं. जे लढाकीचे लिहिले ज्ञानोबा या म्हणतात ते न चुके काही केले, काळे कोरे पण धुतले बाबरे, हे सगळं या ठिकाणी ज्ञानोबा या म्हणतात आपल्याला सगळ्यांना सांगितलंय. तुमचं आयुष्य काय असणार आहे, तुम्ही किती जगणार आहे, काय करणार आहे, हे सगळं लिहिलेलं आहे. पण तरी सुद्धा माणसं सावध होत नाही, एवढंच फक्त दुर्दैव आहे. प्रवचन का केलं जातं? कारण माणसानं सावध झालं पाहिजे. ते इंग्रजीमधलं वाक्य माझं फार आवडतं वाक्य, जाता जाता सर्वांनी घेऊन जा. आयुष्यामध्ये कधीतरी माणसानं एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. थिंक फॉर व्हाईल माय डिअर, व्हॉट विल गो विथ यू अँड हू विल गो विथ यू. आयुष्याच्या शेवटी माणसानं एका गोष्टीचा विचार करायचा, आपल्यासोबत कोण जाणार आहे आणि आपल्यासोबत काय जाणार आहे. ऐकताय तुम्ही? हो वाटतंय? ऐकताय ना? आयुष्याच्या शेवटी माणसाने या 2 गोष्टींचा विचार करायचा. आता उत्तर ऐका वाटतंय बाबा, नथिंग विल गो विथ यू अँड नोबडी विल गो विथ यू. आयुष्याच्या शेवटी तुमच्यासोबत कोणी जात नाही आणि आयुष्याच्या शेवटी तुमच्यासोबत काही जात नाही. संतांनी आपल्याला सावध केलं, बाबा रे कोणी तुमच्या बरोबर येणार नाही, तुमचं तुम्हाला या ठिकाणी जाणं लागणार आहे, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला हा देवा टाकावा लागणार आहे. मग आता ऐका, तुम्ही म्हणाल ताई जर असं जाणं आमचं होणार आहे मग आम्ही हे सगळे कार्यक्रम का करायचे? कसले प्रश्न असेल ताई, तसंही आम्हाला जायचंच आहे, मग आम्ही हे सगळं का करायचं? कारण का बाबा आपल्याला असं सांगतात, पक्षी अंगाने उतरते ते का कोणी राहते, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वसती आला प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ऐका बरं का, नाथबाबांनी आपल्याला सांगितलं माणसानं तसं संसारामध्ये राहिलं पाहिजे. जसा एखादा पाहुणा आपल्याकडे येतो, त्याचं काम झालं तर तो निघून जातो, तसं मृत्यू लोकामध्ये आपण यायचं, आपलं काम झालं तर आपण इकडनं निघून जायचं. पहा बरं का, किती जरी तुम्ही प्रयत्न केला तरी मृत्यूला तुम्ही अडवू शकत नाही. ऐकाय ना तुम्ही? तुम्ही बरेच ठिकाणी फिरणारी माणसं आहेत दादा, तुम्ही आतापर्यंत अशा काही पाट्या पाहिल्या असतील, ते कचरा टाकू नका, पाहिजे ते कचरा टाकू नका, ते धुंकू नका, बोला ना, ते बोलू नका, ते गाडी पार्किंग करू नका. बरोबर आहे? अशा काही पाट्या तुम्ही पाहिल्या असतील आतापर्यंत असलेल्या नियमाला सांगा, तुम्ही एखादी अशी पाठी पाहिली काही ते म्हणू नका नाही ना, ते सांगेल तुम्हाला अशी पाठी कुठं पाहिजे का ते बोल नाही ताई, मरण कुठंही येऊ शकतं आणि त्यामध्ये कधी ना कधीतरी येणार आहे. मग आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? तर आता आपल्याला असं शिकवते, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाचे उडे फिरती मापे, असं जीवन आपण जगलं पाहिजे का जेणेकरून आपली कीर्ती
संतांनी आपल्याला सावध केलं, देहावरती तुम्ही प्रेम करू नका. मजा कसा 5 वर्षाच्या बाळामध्ये बाळ तुला काय वाटतं, जन्माला आला तुम्ही असाच का? अरे आला त्याचं कौतुक नाही, ऐकाय तुम्ही सगळेजण आलो त्याचं कौतुक संतांना कधी वाटलं नाही. इथं आतापर्यंत आपण राहिलो कसं याचं कौतुक संतांना वाटतं. ते काय म्हणते ऐका, 9 प्रकारची छिद्रे बाबा देहाला. किती प्रकारची ऐकताय ना तुम्ही? 9 प्रकारची छिद्र असताना सुद्धा मृत्यू लोकामध्ये आपल्याला देवानं अजून ठेवलंय. हे कौतुक आणि हे नवल संतांना वाटतं. सोपं सांगते, तुमच्याकडे मी घागर दिली, काय दिली? घागर दिली. मी तुम्हाला म्हणते एक काम करा, शेजारच्या नदीवरून जाऊन ती घागर भरून आणा. तुमच्याकडे कोणीतरी म्हणत काय अवघड काम सांगितलं, आता जातो आणि घागर या ठिकाणी भरून घेऊन येतो. ऐका बरं आता, तुम्ही गेलात नदीवरून ती घागर भरून आणली आणि माझ्याकडे तुम्ही ती घागर दिली. पुन्हा या ठिकाणी मी काय केलं, ती घागर परत मोकळी केली आणि म्हणतोय बाबा 9 ठिकाणी मी त्या घागरीला अशी छिद्र पाडली. किती ठिकाणी? 9 ठिकाणी छिद्र पाडलं. देहाचं काही खरं मानू नका. का खरं मानू नका? हा देह नाशिवंत, मळपुत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, पूर्णी कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संतांनी सांगितलं हे नास्तो पुस्तक आहे, याच्यावरती तुम्ही प्रेम करत बसू नका. आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्त पायन भक्ते बाबा म्हणायचे, काय माणसं वेडे बाबा या देहाचे चोचले बोलत असतात, काय माणसं वेडे त्या देहाच्या मागे पडत पडत असतात. जिथं पडायला पाहिजे माणसं तिथं पडत नाही. लोकांना साध्या साध्या गोष्टी बाबा कळत नाही. कोणती साधी गोष्ट आहे? गुरुजींचं वाक्य म्हणून तुम्हाला बसलेल्यांना सांगते. गुरुजी असं म्हणायचे, तुम्ही प्रपंच या ठिकाणी गोळा करण्याकरता प्रयत्न करताय, पण अरे तुम्ही प्रपंचामध्ये जे काही गोळा करताय, प्रपंचामधल्या वस्तू तुमची सोय करतात, तुम्हाला सुख येऊ शकत नाही. ऐकताय ना तुम्ही? सुख येऊ शकत नाही, तुमची सोय केली जाऊ शकते. कसं काय करताय तुम्ही असं म्हणता? सोपं सांगते, प्रत्येकाला इथून पुढे दुसरीकडे जायचं असेल तर गाडी लागते. गाडी लागते की नाही? बोला ना, गाडी लागते ना? ऐका, कुठेही जायचं असेल तर आपल्याला गाडी लागते. आमचे बाबा म्हणायचे गाडी लागते तरी गाडी लागते. हे कळलं का? गाडी लागते तरी माणसाला गाडी लागते. मी काय म्हणते पहा, गाडी प्रत्येकाला लागते, पण मला प्रवास करणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगा, ही गाडी आपली सोय करते का आपल्याला सुख देते? सोय सोय फक्त सोय करते. काय करते आपली? फक्त सोय करते. गाडीमध्ये कोणतंही सुख नाही. रोज प्रवास करणाऱ्या एखाद्या कीर्तनकाराची 10 मिनिटं मुलाखत घ्या, तो तुम्हाला सांगेल प्रवासी मेल्याहून मेल्यासारखं असतं. काही सुख नाही बाबा त्याच्यामध्ये. एखादा घाटाचा रस्ता आला, चक्कर येते, उलटी होते, मळमळतं. अजून पुढे सांगेल मी तुम्हाला, काय एखादा खटाखुट्याचा रस्ता आला का कंबर दुखायला लागतं. काय गाडीमध्ये सुख आहे? गाडीमध्ये कोणतंही सुख नाही. गाडी फक्त आपली सोय करत असते. मृत्यू लोकामध्ये हा देह आपली फक्त या ठिकाणी बाबा काय करतोय? सोय करतोय. कशा करता? देवापर्यंत जाण्याकरता. पण तुम्ही आम्ही याला सुखाची साधनं करत राहिलो, आपण यालाच नटवत राहिलो, यालाच मिरवत राहिलो, याचे दुसरे पुरवत राहिलो. संतांना कळालं. संत म्हणते, दास विषय रोगी बुडले जीव, आता याची कोण करील कीव, आता याची कोण करील कीव. कोण यांची कीव करणार? आणि अजून पुढे मी तुम्हाला सांगेल, काही लोकांना बाबा या ठिकाणी असं वाटत असेल प्रपंचामध्ये आम्ही या ठिकाणी एवढ्या गोष्टी केल्या, तेवढ्या गोष्टी केल्या, पण आमच्या गुरुजींचं एक आवडतं वाक्य. गुरुजी असं म्हणायचे, कुत्ते अगर बहुत जरूर आहे, तो एक बार इस मिट्टी से आकर पूछना सिकंदर आजकल कहाँ है. ऐकताय तुम्ही? बहुत जरूरी कर. ऐकताय ना? कुत्ते अगर बहुत जरूर आहे, तो एक बार इस मिट्टी से आकर पूछना सिकंदर आजकल कहाँ है. मी सांगू तुम्हाला, ती माती आपल्याला सांगत असते, अरे असे भले भले सिकंदर वाटेला लागलेले, असे भले भले सिकंदर पाहून टाकलेले कोण राहिलं मृत्यू लोकामध्ये? येते नाही गुरु आले अवतार, येरते पामर जीवती ते. कोणी मृत्यू लोकामध्ये राहिला नाही. आजा मेला पंजा मेला, बाप मसना मेला, देखत देखत नातू बनतो, तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, बया दे मोठे, पंढरी वाचोने तुझा भावनाही पोटे. संतांनी आपल्याला सांगितलं, बाबा रे तुम्ही ज्याच्यामध्ये राहताय त्याच्यामध्ये आम्ही कधी राहिलो नाही. सिकंदर हे नाव कदाचित तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. ऐकलंय का? सिकंदर ऐकलंय का? ऐका, सिकंदर के हौसले तो आले थे, लेकिन गया जब दुनिया से तो दोनों हाथ आले थे. वारकरी बाबा, सगळं जग सिकंदरला जिंकायचं होतं. ऐकावं का? त्या सिकंदरचं पुस्तक मला काही दिवसापूर्वी वाचण्यात आलं आणि
विश्रांती करतो, मी थोडा आराम करतो. ठरलं आणि आतमध्ये पूर्वी असे कापडी तंबू असायचे, कापडी तंबू युद्धाला जाण्याकरता. आणि मग एका कापडी तंबूमध्ये सिकंदर आतमध्ये आराम करत होता. तेवढ्यामध्ये होता ऐका, सिकंदरवरती या ठिकाणी बाकीच्या शत्रूंना कळालं आणि अचानक रात्रीच्या 12 वाजता तिकडे हल्ला झाला, आक्रमण झालं शत्रूंचं आणि आजूबाजूचं सगळं सैन्य सिकंदरचं इकडे तिकडे पळायला लागलं. ऐका बघा, कापडी तंबू सिकंदराचा तलवारीनं फाडून टाकण्यात आला. शत्रूंना आतमध्ये या ठिकाणी प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मात्र असं म्हणतात तर तिकडे गेल्यानंतर सिकंदरवरती या ठिकाणी तलवार पडणार, सिकंदरला या ठिकाणी मारणार. तेवढ्यामध्ये सिकंदर गडबडीनं जागा झाला, तलवार हातामध्ये पकडली, तलवार झेडकावून लावली आणि सिकंदर जीव वाचवण्याकरता इकडे तिकडे पळू लागला. सिकंदर पुढं पळतोय, शत्रू त्याच्या मागं पळतात. सिकंदर पुढं पळतोय, शत्रू त्याच्या मागं पळतात. ऐका बरं आता सगळेजण, हे रात्रीच्या 2 वाजेपर्यंत चालतं. किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत. सिकंदर आजूबाजूच्या सैन्याला म्हणत होता, काय रे आयुष्यभर मी तुम्हाला सांभाळलं, पगार दिलाय, पगार झोपले का तुम्ही? हा, पगार दिलाय, पगार, आणि तुम्हाला एवढा पगार दिला आणि माझ्यावरती संकट आले, तुम्ही इकडे तिकडे पळताय, फक्त मला माहिती आहे, मला वाचवा वाचवा म्हटल्यानंतर बाकीचं सैन्य म्हटलं सिकंदर दिला असेल पगार, पण ऐक आता एक काम कर, अरे आमच्याच वरती मरायची वेळ आली आणि आम्हाला सुद्धा आम्ही तुला वाचवतो सुद्धा. तर ते शेवटी प्रत्येकाचं प्रेम आपल्या आपल्या देहावर असतं. पगार दिला म्हणून काय तुझ्याकरता जीव द्यायचा का आम्ही? अरे दिला असेल पगार, मग काय आता तुझ्याकरता संपून जाऊ का, तुझ्याकरता मरून जाऊ का? जा म्हणजे तुला वाचवता आला तर वाचव तुझा जीव, असं म्हणतात बाबा. एकटा सिकंदर रस्त्यानं असा लांब पळत गेला. गडद काळोखी रात्र होती, अंधार झालेला होता आणि आपल्या मागं कोणी नाही असं ज्यावेळेला सिकंदरला वाटलं, बाबा त्यानं असं मागं वळून पाहिलं, त्याच्या मागं कोणीच नव्हतं. आणि मग त्याला कळलं आपण वाचलो, आपण सुटलो म्हटल्यानंतर सिकंदर असं जागेवरती खाली बसला आणि आई ऐका असं घंटागार वाऱ्याचे झुळूक आले आणि सिकंदरला या ठिकाणी तिथं झोप लागली. सकाळी सूर्याची किरण अशी तोंडावरती पडली आणि सूर्याची किरण तोंडावरती पडल्यानंतर सिकंदरला जाग आली. पण जाग आल्यानंतर ओ मावशी त्याने एक गोष्ट पाहिली. काय? त्यानं जाग आल्यानंतर पाहिलं तो एका वृक्ष वाळवंटामध्ये येऊन बसलेला होता. त्या वृक्ष वाळवंटामध्ये त्याला एक चितपाखरू दिसत नव्हतं, त्याला माणूस दिसत नव्हता, त्याला एक गाडी तिथं दिसत नव्हती, त्याला एक घर तिथं दिसत नव्हतं. ऐकताय तुम्ही? ऐकताय? ऐका, एका वृक्ष वाळवंटामध्ये येऊन तो तिथं थांबला होता. सकाळच्या